कसं पुढे आणता येईल याचाच विचार आपल्याला करावा लागतो आणि ते बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने आम्ही सर्वजण करत आहोत असं मला तरी वाटतं. नाही नाही, तुम्ही नक्कीच खूप चांगलं करताय, नो डाऊट अबाउट इट. पण क्रिकेटचं पिच आणि आता राजकीय पिच, थोडं राजकीय पिचवर थोडी बॅटिंग करायची संधी निश्चितपणे तुम्ही घ्यालच. पण आताची सध्याची राजकीय परिस्थिती जी सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे, त्या परिस्थितीचा स्थित्यंतर म्हणून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे गेली काही वर्ष आपण खूप वेगवेगळी स्थित्यंतर पाहिली राज्यातल्या राजकारणामध्ये. 2 सरकारं आली, आता महायुतीचं पुन्हा सरकार आलं. या सगळ्या घडामोडी घडत असताना रोहित पवार एक नेता म्हणून ज्या वेळेला हे राजकारण पाहतो त्यावेळेला काय वाटतं पुढच्या 5 वर्षाचं 10 वर्षाचं राजकीय भवितव्य राज्याचं कसं असेल असं वाटतं? म्हणजे लोकांच्या मनात हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे, कारण लोक ज्या वेळेला मतदान करतात एक डोक्यात त्यांच्या विचार असतो, त्या विचाराने ते मतदान करतात. पण ज्या वेळेला अशा घटना घडतात की ज्या त्यांच्या अपेक्षेच्या पलीकडे आहेत, त्यावेळेला मग त्यांना अपेक्षा भंग देखील झाला की काय असं वाटू शकतं. त्याबद्दल रोहित पवारांना काय वाटतं? डायरेक्ट क्रिकेटवरनं तुम्ही राजकारणाकडे गेला म्हणून सांगतो. क्रिकेट परवडलं, खेळ परवडले, त्याच्यामध्ये रूल्स रेग्युलेशन तरी आहेत आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे. त्याच्यामध्ये एखाद्याने चांगलं काम केलं समजा ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये ते अप्रिशिएट सुद्धा केलं जातं. पण जर आपण राजकारणाच्या बाबतीत बोलायला गेलो तर पूर्वी अघोषित रूल असायचे की बाबांनो असंच वागायचं, अशाच पद्धतीने राजकारण करायचं. त्याच्यात काही ज्या आपण म्हणतो की ज्या अननॅचरल गोष्टी आहेत, नाही तर ज्या पद्धतीने राजकारण केलं नाही गेलं पाहिजे. पूर्वी एक पद्धत असायची की लोक संवाद असायचा, चर्चा असायची, बसलं जायचं, राज्याच्या हिताचं काय हे चर्चेत घेतलं जायचं. फक्त सत्तेतली लोक नाही तर विरोधातल्या लोकांना सुद्धा विश्वासात घेतलं जातं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.